नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ जो आहे हा मी आत्तापर्यंत अपलोड केलेला सर्वात जास्त टाईम ड्युरेशनचा सर्वात मोठा व्हिडिओ असू शकतो. कारण की या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती मित्रांनो, मुलाखतीची तयारी कशी करायची, त्याच्यानंतर मुलाखत आणि डेमो द्यायचा कसा आहे नेमका, आणि हे जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर 100% मित्रांनो फक्त पैसाच नाही तर तुमच्या टॅलेंटवर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त एक कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला आपला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया मित्रांनो, ए टू झेड माहिती बघायची. तत्पुरती सर्वात मोठा आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न हा आहे की सर तुम्ही हे मुद्दे दिलेले आहे, आम्ही अशी पूर्ण तयारी केली आणि हे केलं तर आमचं सिलेक्शन होईल का फक्त पैसाच चालणार आहे? तर मित्रांनो, संस्थेवर भरती कशी होती याची 100% तुम्हालाही खात्री आहे, मलाही माहिती आहे आणि सगळ्या जगालाच माहिती आहे. पण आपण असं नाही म्हणू शकत की 100% भरती फक्त पैसा घेऊनच होणार आहे, तर की 100% भरतीमध्ये फक्त घोडेबाजारच चालणार आहे आणि तिथं फक्त पैसा चालणार, त्यामुळे मुलाखतीची आणि डेमोची तयारी कशाला करायची. या सर्व गोष्टी एका प्रकारे विचार केला तर चांगला आहे मित्रांनो. पण आपण नेहमी निगेटिव्ह विचार करणार आहे का? पॉझिटिव्ह विचार आपल्याला करायचा नाही आहे का? तर बिलकुल करायचा आहे. भलेही पैसा चालणार आहे पण आपल्याला जवळपास 10 संस्था येणार आहे. 10 संस्थेपैकी कोणती तरी एका संस्थेला आपलं टॅलेंट, कोणत्या तरी संस्थेला आपण दिलेलं डेमो, कोणत्या तरी संस्थेला आपण दिलेली मुलाखत आवडली तर भले ते पैसेही घेतील पण त्यामध्ये काहीतरी आपला फायदा होईल. त्यामुळे फक्त एकच आपल्याला चान्स मिळणार आहे का? नाही, तर आपल्याला 10 ठिकाणी चान्स मिळणार आहे. कुठंतरी आपल्या टॅलेंटची कदर होईल मित्रांनो. आणि फक्त पैसा चालणार मग ह्या दृष्टिकोनातून आपण मुलाखतीची तयारी करणार नाही, डेमोची तयारी करणार नाही आणि तिथं गेल्यानंतर मुलाखतीला आपल्याला काही येणार नाही आणि डेमोलासुद्धा काही येणार नाही. मग संस्थेवाले काय म्हणतील? त्यांना पॉईंट राहील ना, अरे याला तर काहीच येत नाही, मग याला कशाला घ्यायचं? बरोबर. कारण की भलेही पैसा चालणार आहे पण जनतेखातीर लाजकाजं कोणत्या तरी गोष्टीचं त्यांना डेमो आणि मुलाखत घ्यायचीच आहे ना, 5-5, 10-10 मिनिटाची. तर त्या दृष्टिकोनातून डेमोची आणि याची तयारी करायची, भले पैसा चालू काही चालू. तर आपण मेन मुद्द्याकडे जाऊया की आता आपण मुलाखतीची तयारी कशी करायची मित्रांनो. तर बघा, पवित्र पोर्ट शिक्षक भरतीची शेवटच्या टप्प्यात आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता फक्त विथ इंटरव्ह्यूची सिलेक्शन लिस्ट आहे ती बाकी राहिलेली आहे. आता एका संस्थेसाठी तुम्हाला माहिती आहे की एकाच जागेसाठी 10 जणांना बोलवणार आहे. कोणाला 10 संस्था येतील, कोणाला 2 येतील, कोणाला 3 येतील, कोणाला 1 येतील. ते कट ऑफच्या आसपास राहील मित्रांनो, बरोबर. तर त्यामध्ये बघा, मुलाखत निवड यादी जी प्रसिद्ध होईल मित्रांनो ती शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेटमधले पडलेल्या गुणाच्या आधारावरच, म्हणजे त्याच्या मेरिटनुसारच होणार आहे मित्रांनो. आणि त्यानुसारच प्राधान्यक्रम मिळतील. जर उमेदवाराने मुलाखतीसह टॅबमध्ये जाऊन प्राधान्यक्रम दिले असतील तर प्रत्येक उमेदवाराच्या लॉग इनवर मुलाखतीसह त्या राऊंडसाठी आलेल्या संस्था पाहायला मिळतील. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या लॉग इनवर उपलब्ध असलेल्या संस्था या केवळ त्यांनी टेट मिळवलेले गुण आणि स्वतः लॉग केलेले प्राधान्यक्रम यांच्या क्रमानुसारच असेल. म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला आलेली संस्था ही त्याच्या गुणवत्तेवरूनच आलेली असणार आहे. त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसणार आहे. बघा, तुम्ही लॉग केलेली तीच तुम्हाला संस्था येणार आहे. शेवटी मुलाखतीसह राऊंड असो किंवा विना मुलाखत राऊंड, त्यामध्ये निवड होणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2023मध्ये मिळवलेल्या गुणाच्या आधारावरच होणार आहे. एका उमेदवाराला आलेल्या 10 संस्था जशाच तशा दुसऱ्या उमेदवाराला सुद्धा येऊ शकतात. बघा, तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत तर एका उमेदवाराला 10 उमेदवाराला पण सेम संस्था येऊ शकतात. त्यामुळे एकदा संस्था लॉग इन आल्यावर त्या संस्थेवर निवड होण्यासाठी आवश्यक असणारा क्रायटेरिया म्हणजे टेटमध्ये मिळवलेले गुण नसून तिथे घेतली जाणारी मुलाखत आणि डेमो यावरच आधारित असेल. माहिती आहे तुम्हाला, तिथं गुण किंवा हे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. तर बघा, आता मुलाखत आहे, आता कशी तयारी करायची, मुलाखत कशी द्यायची त्याविषयी आपण 1 बाय 1 बघूया मित्रांनो. बघा, पहिला पॉईंट आहे, खूप डीपमध्ये आपण चर्चा करणार आहे त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होईल, स्किप करू नका. बघा, आज प्रत्येक उमेदवाराला निवड प्रतीक्षा यादीचीच लागून राहिलेली आहे, परंतु त्यासोबतच मुलाखतीची तयारी करून ठेवणे ही सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण प्रत्यक्षात मुलाखत देताना येणारे अडथळे मुलाखत दिल्यानंतरच आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. त्याच्यानंतर बघा, तुम्ही घेतलेली मेहनत, तुमच्यात असलेले कौशल्य आणि ज्ञान यांचा पुरेपूर वापर करून मुलाखतीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येईल
यासाठी तुम्ही तत्पर असणे खूप गरजेचे आहे, कारण या मुलाखतीवरच तुमची निवड त्या संस्थेत होणार की नाही हे ठरणार असून तुमच्यासाठी हा खूप मोठा उदरनिर्वाहाचा प्रश्नसुद्धा असू शकतो. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर इथून मागे न फिरता आपले योगदान पूर्णपणे देऊन नोकरी मिळवणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हातात आहे मित्रांनो. मुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या यासाठीची सर्व उपयुक्त माहिती खाली दिलेली आहे. ती नक्की एकदा वाचून मुलाखतीची तयारी तुम्हाला करायची आहे. बघा, एकदा तुमच्या लॉग इनवर संस्थांची यादी प्रसिद्ध झाल्यावर तुम्ही त्या संस्थांशी संपर्क साधून तुमच्या मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरवू शकता. काही वेळेस तुम्हाला 2 संस्थांवर एकाच दिवशी मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. अशावेळी कोणत्याही प्रकारची काळजी न करता तुम्ही त्यापैकी एका संस्थेशी संपर्क करून तुमच्या मुलाखतीचा दिवस बदलवूसुद्धा शकता, जेणेकरून तुम्हाला दोन्ही संस्थांवर वेगवेगळ्या दिवशी मुलाखतीसाठी जाता येईल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मुलाखतीची तयारी करत असताना किंवा मुलाखतीला जाण्याआधी आपल्या मनातील सर्व निगेटिव्ह विचार पूर्णतः मनातून काढून मुलाखतीला सामोरे जाणे योग्य ठरणार आहे. पूर्ण निगेटिव्ह विचार बाजूला ठेवायचे मित्रांनो, कारण की 2017मध्ये मुलाखत सहित जी शिक्षक भरती प्रक्रिया झाली त्यातून काही ठिकाणी उमेदवारांची निवड त्यांच्या स्किलवर, ज्ञानावर आणि त्यांच्या डेमोवरूनच झाली असल्याची सिद्ध झाली आहे. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मुलाखत कशी योग्य होईल आणि तुमची निवड त्या ठिकाणी मोफत कशी होईल याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. नंतरचा पॉईंट बघा मित्रांनो, काही उमेदवारांमध्ये अशी अफवा पसरली आहे की संस्थेमध्ये मुलाखतीपेक्षा पैशांची बोलणी यावर जास्त भर दिला जातो, परंतु खरे पाहता सगळ्याच संस्थांमध्ये असे घडत नसून 99% संस्थांमध्ये तुमच्या कौशल्याची, ज्ञानाची, तुमच्याजवळ असलेल्या सुप्त गुणांची परीक्षा घेऊन त्यावरच निवड केल्या जाते. त्यामुळे तुम्हाला आलेल्या सर्व 10 संस्थांवर तुम्ही मुलाखतीसाठी जाणे योग्य ठरेल, कारण पाण्यात उतरल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही की पाणी किती खोल आहे मित्रांनो. जर तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तर नक्कीच तुम्ही फक्त मुलाखत कशी चांगली होईल आणि त्यातून तुमची निवड कशी होईल याकडेच लक्ष देणे योग्य ठरेल. एकदा तुमच्या लॉग इनवर संस्था आल्यानंतर संस्थेच्या ठिकाणी होणारी निवड ही तुमच्या टेटमध्ये मिळालेल्या गुणांवर नसून तुम्ही दिलेल्या मुलाखत आणि डेमोवरूनच असणार आहे. म्हणजेच मुलाखतीकरता जाणाऱ्या उमेदवारामध्ये 90 गुण असणारा उमेदवार हा 120 गुण असणाऱ्या उमेदवारासोबत स्पर्धा करू शकतो. तसेच 90 मार्क्स असणारा उमेदवारसुद्धा आपली क्वालिटी, अध्यापन, कौशल्य, मूल्यमापन पद्धती आणि वागणूक यावरून स्वतःला सिद्ध करून ती नोकरी मिळवू शकतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो की मुलाखत ही जी आहे मित्रांनो, ही 2 टप्प्यात करण्यात आलेली आहे. कशी की एकासाठी मुलाखतीला 15 गुण आणि दुसरं म्हणजे डेमो करता 15 गुण. मुलाखतमधून तुमचे ज्ञान, तुमची बोलण्याची शैली, तुमच्यामध्ये असलेली विनम्रता इत्यादी गोष्टी तपासल्या जाईल मित्रांनो. तर डेमोमध्ये तुमचे अध्यापन कौशल्य, विद्यार्थी हँडल करण्याची क्षमता आणि अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातील. सुरुवातीला तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्या अगोदर तुमचे कागदपत्र पडताळणी केली जाईल. तुमचे ओरिजिनल कागदपत्र यांची तपासणी केली जाईल. तुमची ओरिजिनल कागदपत्रे आणि अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचे 2 संच तुम्ही सोबत नेणे आवश्यक असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे एखादं व्यावसायिक किंवा शैक्षणिक पात्रता सोबत असून कोणते शैक्षणिक पात्रता असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्रेसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. जसे की MSc, MA, सेट नेट, PhD आणि अशी बरीच ॲडिशनल एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतील तर त्यांची कागदपत्रे तुम्ही सादर करू शकता, जेणेकरून तुमची निवड होण्याचे चान्स अधिक असतील. नंतर बघा मित्रांनो, सोबत तुम्ही जर कुठे नोकरीचा अनुभव घेतला असेल, मग तो खाजगी शाळा असो किंवा संस्था असो मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही शिकवण्याचे काम केले असले तरी त्या ठिकाणची सुद्धा आवश्यक कागदपत्रे म्हणजेच काय तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही सोबत ठेवू शकता, जेणेकरून मुलाखत आणि डेमो देण्याआधी तुमची त्या अधिकारी किंवा निवड समितीवर तुमची छाप पडू शकते मित्रांनो. त्याच्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन टीचिंगचा एक्सपिरियन्स घेतला असेल, शैक्षणिक क्षेत्रात काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल, व्हिडिओमधून टीचिंग केली असेल तर ते सुद्धा गोळा करून तुम्ही सादर करू शकता किंवा त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल आणि तुमची निवड होण्यासाठी जास्त हितकारकसुद्धा ठरू शकतो मित्रांनो. मुलाखत म्हणजे केवळ तुमच्यामधले दिसणारे गुण, कौशल्य सादर करणे नव्हे, तर तुमच्यात लपून असलेले सुप्त गुणसुद्धा सादर करून त्याचा पुरेपूर वापर शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रात कसा होईल हे सिद्ध करणे होय. मुलाखत देताना सुरुवातीला तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव याविषयी विचारणा केल्या जाऊ शकते.
मुख्य म्हणजे मुलाखत देताना आपण नम्रपणे आणि सत्य आहे ते सांगणे अपेक्षित असते. मुलाखतमध्ये मिळणारे गुण हे त्या उमेदवाराच्या राहणीमान, हावभाव, वेशभूषा यावर सुद्धा अवलंबून असू शकते मित्रांनो. कारण की शिक्षक हा एक सभ्य, सुशील आणि भावी पिढी घडवणारा जबाबदार नागरिक असून त्याने ते आपल्या वर्तणूक आणि वागणूकमधून दाखवणे योग्य असते मित्रांनो. त्यानंतर बघा, उमेदवाराने मुलाखत करता जाताना योग्य अशी वेशभूषा करावी, जे शिक्षक या पेशाला शोभली पाहिजे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या मुलाखतवर झाला पाहिजे. तसेच तुमची केशरचना ही आधुनिक प्रकारची नसून ती साधी आणि शिक्षकाला शोभेल अशी असणे आवश्यक आहे, जेणेकरून नियुक्ती प्राधिकारी यांना आपल्यातील नम्रता, शालीनता, सुप्त गुण न सांगताच आपल्यातून दिसून येतील आणि ते आपल्या मुलाखतीतील प्लस पॉईंट राहतील मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला मुलाखत घेताना तुमची निवड कोणत्या विषयासाठी होणार आहे याविषयी ते प्रश्न विचारले जातील. जर तुम्हाला प्रश्नाची योग्य उत्तरे येत असतील तर तुम्ही ते ठामपणे देऊ शकता. जर उत्तरे माहीत नसतील तर सॉरी म्हणून तुम्ही ते टाळू शकता मित्रांनो. खोटे किंवा चुकीचे उडवाउडवीचे उत्तरे देणे, फेकाफेकीची उत्तर देणे कधीही टाळणे चांगले असते. त्याच्यानंतर बघा, कोणतीही कमतरता न लपवता त्याला योग्य प्रकारे सामोरे जाणे योग्य ठरेल. तुम्हाला तुमच्याविषयी निगडीत प्रश्न विचारले जातील आणि सोबतच तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, न्यू एज्युकेशन पॉलिसी, जनरल नॉलेज यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासोबतच तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती सांगून ती कशी सुधारणार, शाळेची प्रगती कशी उंचावणार यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुम्ही ज्या शाळेत किंवा संस्थेत मुलाखती करता जाणार आहे त्या संस्थेचा संबंधित भागाचा थोडाफार अभ्यास करणे गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एखादी क्रिटिकल कंडिशन तुमच्यासमोर मांडून त्यावर तुम्ही कशाप्रकारे मात करणार आणि योग्य तो न्याय मिळवून देणार यावर भर दिला जाऊ शकतो, जेणेकरून तुमच्यामध्ये असलेली उपक्रमशीलता, कल्पना, विवेकबुद्धी, चातुर्य यांचा प्रभाव समोर बसलेल्या अधिकारी वर्ग यावर पडेल आणि तुमची निवड होण्यामागे तुमची निवड होण्याचे प्रमाण जास्त होईल असेल मित्रांनो. वर दिलेल्या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेकरता एकूण 15 गुण दिलेले आहेत. जर तुम्ही तुमचे 100% दिलेत तरच नक्की तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे डेमो. काही संस्था डेमो हा प्रत्यक्ष बोलून घेतील तर काही ऑनलाईनसुद्धा डेमो घेऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची पूर्ण तयारी आणि सरावसुद्धा गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमची निवड ज्या वर्गासाठी किंवा विषयासाठी झालेली असेल त्या संबंधित तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याचं तुम्ही टाचण काढू शकता. फलकलेखन, आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य याची संपूर्ण तयारी तुम्ही केलेली असावी, जेणेकरून तुम्ही त्या विषयाची तयारी केली आहे ते सुद्धा तुम्हाला कळण्यास उत्तम होऊ शकतं. मतलब तुम्हाला सादर करण्यास मिळाला तर ते अगदी उत्तम होऊ शकतं. काही वेळेस संस्थांमधील व्यक्ती तुम्हाला तुमच्या टॉपिकवर डेमो सादर करण्यास सांगतील, तर काही ठिकाणी तुम्हाला ते स्वतः टॉपिक देतील आणि त्यावर आयत्या वेळेस डेमो देण्यास सांगतील. याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही मित्रांनो. हे सर्व करताना तुम्हाला दिलेल्या वेळेतच दिलेल्या टॉपिकची पूर्ण तयारी करून तो चांगल्या पद्धतीने कसा प्रदर्शित करता येईल ते तुम्हाला जमले तर नक्कीच तुमचा प्रभाव पडू शकतो मित्रांनो. यासाठी तुम्ही डेमोची पूर्व तयारी करणे, सराव करणे सुद्धा गरजेचे आहे. घरी तुम्ही आपल्या रूममध्ये तयारी करू शकता मित्रांनो. आताच्या भरतीमध्ये प्रत्येक जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जात असल्याने प्रत्येक उमेदवाराला मुलाखत आणि डेमो करता जास्तीत जास्त वेळ दिला जाऊ शकतो. डेमोमधून तुम्ही तुमचा प्रभाव विद्यार्थ्यावर कसा पाडणार, त्यांचे कन्सेप्ट कसे क्लिअर करणार हे तपासले जाऊ शकतो, जेणेकरून पुढच्या चालून शाळेच्या प्रगती तुमच्यामुळे भर पडू शकते. तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने शिकवण्यासाठी पद्धत वापरली तीच, परंतु योग्य पूर्वतयारीनिशी करणे गरजेचे, जेणेकरून तुमच्यातील सुप्त गुणांची ओळख समोर बसलेल्या व्यक्तींना होईल आणि तुमची निवड होण्याचे प्रमाण वाढेल मित्रांनो. आता मुलाखत आणि डेमो कसा असावा याची सखोल माहिती आपण यामध्ये बघणार आहे. की आपणास माहिती आहे की मुलाखत 2 टप्प्यात जाणार आहे. एक म्हणजे मुलाखत, दुसरा म्हणजे डेमो. मुलाखतीला 15 मार्क, डेमोला 15 मार्क, मिळून 30 मार्क. तर याची मिळून खालील तयारी आपण करू शकतो की मुलाखत घेण्याआधी तुमची शैक्षणिक कागदपत्रे तपासल्या जाऊ शकतात, मूळ अटेस्टेड. त्याच्यानंतर अनुभव, उत्तीर्ण केलेली परीक्षा, गुणपत्रक तपासले जातील. त्याच्यानंतर स्वतःविषयी तुमचा अनुभव असेल त्याविषयी तुमच्या वैयक्तिक माहिती गोष्टी या विचारल्या जातील, त्या तुम्ही नम्रपणे आणि ठामपणे मांडणे अपेक्षित असतं. त्याच्यानंतर मुलाखत घेताना तुमचा पेहराव, वर्तणूक, तुमची नम्रता, सर्व व्यक्तिमत्व विकास आधारित तुमची पडताळणी केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही योग्य काळजी घेणे जरुरी आहे. मुलाखतमध्ये तुम्हाला तुमच्याविषयी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान आधारित शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक
या गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतात, त्यामुळे त्याची तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे. शाळेच्या किंवा संस्थेच्या प्रगतीसाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही कोणता उपक्रम राबवून शाळेचा दर्जा वाढवू शकता. त्यामुळे कोणत्या तुमच्यामधील कल्पना आहे की ज्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांना यश मिळवून देईल, यावरसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर एखादा प्रसंग सांगून त्यावर तुम्ही काय उपाययोजना करू शकता हे तुमचे सुप्त गुण बघण्यासाठी अशी एखादी कंडिशन तुम्हाला देऊ शकतात. त्यानंतर जर शाळा एखाद्या मागासलेल्या भागात असेल, तर विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, तर ती वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोबतच तुम्ही शाळा आणि संस्था यांच्या शैक्षणिक कामामध्ये हातभार लावणार याविषयीचे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्ष परिस्थिती सांगून त्यावर तुमचे विचार लक्षात घेतले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही सर्व गोष्टींची पूर्वतयारी आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर डेमोसाठी काही सांगू शकता मित्रांनो, की डेमोसाठी तुम्हाला 15 गुण आहे. तर डेमोसाठी काही काही टॉपिक तुम्हाला पूर्वतयारी करून तुम्ही जाऊ शकता, ते तुम्ही तिथं डेमो म्हणून देऊ शकता किंवा आयत्या वेळेस ते सुद्धा तुम्हाला तिथे एखादा टॉपिक देऊन सांगू शकतात. त्यामुळे आयत्या वेळी दिलेल्या टॉपिकवर सुद्धा तुमचा डेमो देण्याची तयारी असली पाहिजे. डेमो देताना तुम्ही दिलेल्या टॉपिकचे निरीक्षण केले जाईल. तुम्ही डेमो देताना तुमच्यातील विषयाचे सखोल ज्ञान तपासले जाईल. सोबतच तुमचा टॉपिक सोप्या पद्धतीने शिकवता की नाही याकडे लक्ष दिले जाईल. त्याच्यानंतर कोणकोणते साहित्य तुम्ही डेमो देताना वापरता, त्यामध्ये डेमो तुम्ही आकर्षक आणि सोप्या पद्धतीने सादर केला तर आणखी तुमच्यासाठी सोयीस्कर होऊ शकतं. डेमोमधून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने शिकवता, समजावून सांगता, हे सुद्धा बघितलं जाऊ शकतं. तुम्ही दिलेल्या संपूर्ण डेमो यांचे निरीक्षण परीक्षण संस्थेमार्फत केल्या जाईल. तुमच्यामधील फलक, लेखन कौशल्य, मूल्यमापन कौशल्य यांचीसुद्धा तपासणी केल्या जाऊ शकते. त्यामुळे तुमचा डेमो प्रत्येक पैलूने बघितला जाऊन त्याचे परीक्षण केल्या जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्या जास्त तयारीत असणे गरजेचे आहे मित्रांनो. डेमो देताना तुम्ही वर्गावर कसं नियंत्रण केला, विद्यार्थ्यांच्या हालचालीवर कसं नियंत्रण करता, याचेसुद्धा निरीक्षण केलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक संस्थेत एका जागेकरता 10 उमेदवार बोलले जाणार असल्याने तुम्हाला डेमोसाठी जास्त वेळ दिला जाऊ शकतो. त्यामध्ये मुलाखत आणि डेमोचे परीक्षण आणि निरीक्षण करण्यासाठी पॅनल असेल, ते सर्व निरीक्षण नोंदवतात मित्रांनो. तुमची निवड करताना तुमचे टेटमधील गुण ग्राह्य न धरता फक्त आणि फक्त तुमची मुलाखत आणि डेमो याच्या आधारावरच तुम्हाला गुण देऊन तुमची निवड ही होऊ शकते मित्रांनो. टेटमध्ये कमी गुण असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारे डेमो आणि मुलाखत देऊनसुद्धा तुमची निवड करू शकता. ज्या उमेदवारांची निवड होईल किंवा ज्या उमेदवारांची निवड होणार नाही, या सर्व मागचे लिखित कारण संस्थेने देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कोणतीही अफवा बळी न पडता तुम्ही तुमचे 100% मुलाखत आणि डेमोची तयारी करू शकता. प्रत्येक संस्थेने निवडलेल्या उमेदवाराची यादी पवित्र पोर्टलवर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल आणि एकदा निवड झाल्यावर सदर उमेदवाराला 7 दिवसाच्या आत तिथे जॉईन व्हावं लागेल, अन्यथा त्या उमेदवाराला विचार पुढच्या टप्प्यामध्ये केला जाणार नाही. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण की आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी या आपल्या चॅनलवर घेऊन येतो. आता ही पूर्ण तयारी कशी करायची, काय करायची, डेमोची तयारी, मुलाखत तयारी तुम्ही वैयक्तिक करू शकता मित्रांनो, कारण की एकदा लिस्ट लागल्यानंतर जास्त वेळ मिळणार नाही. 7-8 दिवसामध्येच तुमच्या संस्थेमध्ये मुलाखती होतील. त्यामुळे तुम्ही मुलाखतीच्या दृष्टिकोनातून तयारीत राहावं. आता हे झाल्या सर्व गोष्टी मित्रांनो. आता हे आपल्या टॅलेंटवर आधारित ह्या गोष्टी होत्या. मुलाखत, डेमो हे पूर्ण आपल्या टॅलेंटवर आधारित राहील, आपल्या व्यक्तिमत्व विकासावर अवलंबून राहील. पण याच्या व्यतिरिक्त जे सर्वात मोठा फॅक्टर आहे मित्रांनो, पैसा, तर हा प्रत्येक संस्थेमध्ये कशा प्रकारे चालतो, किती प्रमाणात चालतो, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीला जाताल, तुमच्या आजूबाजूला मुलाखतीला येणारे मुलं राहतील. त्या मुलांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सर्वांनी जे कोणी व्हिडिओ बघत आहे यांनी व्हिडिओ शेअर करा, की त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे. तुम्ही त्या संस्थेबद्दल एक ग्रुप बनवू शकता आणि लेक्चर म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकाला काय विचारलं त्यावर तुम्ही चर्चा करू शकता. कोणाला पैशाची मागणी झाली का, काय झाली, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्यामध्ये चर्चा करू शकता मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विनंती आहे की मुलाखतीला गेल्यानंतर तिथे येणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर घ्या, तिथे ग्रुप बनवा आणि त्या संस्थेविषयी ग्रुप बनवल्यानंतर तिथे डिस्कशन करा की इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकाला काय काय विचारलं मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जे इंटरव्ह्यूला जाणार आहे.
चांगली तयारी करा आणि आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.